आज अतिशय चांगल्या प्रकारे प्रास्ताविक तानाजीरावांनी केलं इथं शेंडगे साहेबांनी. मला खूप अभिमान वाटला तुमचा, कारण बोलताना त्यांनी सुरुवातीला जवळजवळ 40-50 नावं घेतली. मला वाटलं संपते की नाही लिस्ट आता, पण याचा अर्थ असा की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं एक नेतृत्व, प्रत्येकाचा उल्लेख त्यांनी अतिशय आपुलकीने केला. हे असं नेतृत्व या गावाला लाभलेलं आहे, याचा खरोखर मला आनंद होतो. दुसरी प्रामुख्याने गोष्ट की त्यांनी बाकी काय बोलले नाहीत, फक्त आणि फक्त विकासाचा पाढा वाचला. आज स्वर्गीय कुपेकर साहेबांना नक्की तुमचा अभिमान वाटला असेल, कारण फक्त विकासाचं राजकारण त्यांनी केलं आणि असा कार्यकर्ता आणि असा नेता आज त्यांच्या माघारी इथं तयार झालेला आहे. त्यांच्यानंतर तुमच्या गावचे तरुण उपसरपंच सचिन बोलले, जोशी साहेब पुढची कुठली निवडणूक लागली उमेदवार शोधायची गरज नाही. मला वाटतं आपल्याला तिथं उमेदवार नक्की मिळालेला आहे. एवढ्या धडाडीनं आत्ता बागी वहिनी पुढच्या वेळची गोष्ट करणार, एवढ्या प्रामाणिकपणे एवढ्या पोटतिडकीने आज हा युवक बोलत होता, विकास कामाबद्दल बोलत होता. मला खूप आनंद आहे. कधी कधी वाटायचं की पुढे भविष्यात कसं होणार या देशाचं, पण तुमच्यासारखे युवक जर असतील तर या देशाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आज तुमच्या भाषणातून मला मिळाला. तुम्हीही बोललात ते फक्त विकास विकास आणि विकासावर बोललात, आणि हीच मूलभूत आपल्या राष्ट्रवादीचा पाया आहे. आज अनेक पक्ष तुमच्या समोर येतील, अनेक गोष्टी बोलतील. बरेच पक्ष तुमच्याकडे हिंदुत्वाच्या नावावर मतं मागण्याचा प्रयत्न करतील. विशेषतः माझ्या तरुण युवक मित्रांना मला सांगायचं आहे की आज ह्या 18 ते 35 वयोगटातील जो आमचा युवक आहे त्यांच्यावर कुठेतरी हा परिणाम होतोय. मी हिंदू आहे, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे, पण माझा धर्म कधी आम्हाला सांगितला नाही की दुसऱ्या कुठल्या धर्माबद्दल वाईट बोला किंवा त्यांच्यावर अन्याय करा किंवा त्यांना कमी लेखा. आपण फक्त शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार घेऊन पुढे जाणारा आपला हा राष्ट्रवादी पक्ष आहे, ज्याचा उल्लेख जोशी साहेबांनी केला की या मतदारसंघावर 95 सालापासून फक्त आणि फक्त राष्ट्रवादी ह्या पक्षाच्या पाठीशी राहिलेला हा मतदारसंघ आहे. हा महाराष्ट्रात बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, पण आमच्या पक्षात 2 गट पडले. एक गट आम्ही पवार साहेबांच्या बरोबर राहिलो, दुसरा गट अजितदादांच्या बरोबर गेला, आणि आपण बघितलं त्याचा परिणाम काय झाला. राजेश पाटील साहेब चंदगडचे अजितदादा गटाकडून लढले, आम्ही शरदचंद्र पवार गटाकडून लढलो. आपल्याच कार्यकर्त्यांच्यात दुफळी झाली आणि आमदारकी तिसरंच कोणतरी घेऊन गेला. आज मला सांगा, आमच्या दोघांच्या मताची जर तुम्ही बेरीज कराल तर कितीतरी विरोधकांच्या पुढे जाते. त्यामुळे ह्या निवडणुकीत मी आणि राजेश पाटील साहेबांनी विचार केला की आपापसातले मतभेद आपण बाजूला ठेवूया. आता जर आपण विभागलं गेलो तर नुसतं आपल्या दोघांचं नुकसान नाहीये, तर हे पक्षाचं नुकसान आहे, आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नुकसान आहे. हा कार्यकर्ता कुठेतरी आपल्या भांडणात भरडला जायला लागलाय. म्हणून आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आता आपण एकत्रितपणे काम करायचं, आणि अवघ्या महाराष्ट्रानं आमचा विचार चंदगड पॅटर्न म्हणून उचलून धरला आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. आदरणीय पवार साहेब आणि अजितदादांनी पण वरच्या पातळीवर ह्याचा विचार केला आणि कुठंतरी सगळं जुळत आलं होतं. तुम्ही अजितदादांची शेवटची भाषण ऐका. मी लई मोठ्या काकाचा पुतणे आहे, म्हणजे जे काय ते बोलले होते पवार साहेबांच्या विरुद्ध त्यांच्या मनातलं आता सगळं मिटलं होतं आणि दोन्ही पक्ष एकत्र यायची वेळ आली होती. पण किती दुर्दैव बघा, ज्यावेळी हे चित्र आता एक होणार असं स्पष्ट होत असतं, अचानकपणे काही न बोलता एक विमानाचा अपघात होतो काय आणि अजितदादा आपल्याला सगळ्यांना सोडून जातात काय. सगळा महाराष्ट्र हळहळला, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण एक अतिशय दिलदार आणि उमद नेतृत्व आपण गमावून बसलो. आम्ही मानसिक तयारी केली होती. काहीच दिवसापूर्वी अजितदादांचा मला फोन आला होता. मला खूप आनंद झाला. तानाजीराव, 6 वर्षानं दादांचा आवाज फोनवर कानावर पडला. दादानी विचारलं, निवडणूक कशी काय लढणार आहात? आम्ही एकत्रित लढणार आहोत. कुठल्या चिन्हावर लढणार आहात? एकाही क्षणाचा विलंब न लावता मी सांगितलं, दादा आम्ही घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत. दादांना आनंद झाला. दादा म्हणाले, मी मुश्रीफ साहेबांना सूचना देतो की आपण कशी निवडणूक आपण सगळी वेगळी आखणी करूया. त्याच्यानंतर एक 2-3 दिवसांनी मी परत फोन लावला, दादा आपली एक सभा हवी आहे. त्यावेळी दादा म्हणाले, होय कोल्हापुरातून अजून एक सभा मागितले, तुमचंही मी यादीत नाव घेतो आणि तुम्हाला 2 दिवसात निरोप देतो. पण काळानं घाला घातला आणि अजितदादा कुणाचाही निरोप न घेता निघून गेले. अजितदादांची ओळख कशानं पटली? हातातल्या घड्याळानं पटली. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बघितलंय.
दादांची ओळख, या राष्ट्रवादी पक्षाची ओळख ही घड्याळच आहे. आणि दादांना जर आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या घड्याळाला विजयी करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, हे सांगायसाठी आम्ही तुम्हाला समोर आलोय. त्यांचा जो विचार होता, आदरणीय पवार साहेबांचा विचार, अजितदादांचा विचार, आजही दादांच्या नावामागे स्वर्गीय लावायचं जीव अजून उचलत नाहीये. पण ह्या लोकांचा जर विचार जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला हे आपले जे उमेदवार तुमच्या समोर उभे आहेत, घड्याळ चिन्ह घेऊन उभे आहेत, त्या उमेदवारांना आपल्याला निवडून देण्याशिवाय आज पर्याय नाहीये. आज अतिशय सक्षम असे उमेदवार, 3 उमेदवार तुमच्या समोर आहेत. जिल्हा परिषदेला तेजस्विनी ताई आहेत, एक अतिशय सुशिक्षित महिला आहे, चांगलं काम करायची त्यांना इच्छा आहे, एक वारसा त्यांच्या घराण्यानं त्यांना दिलेला आहे. दुसरे आमच्या बागी वहिनी आहेत हसूर चंपू मतदारसंघात. मी काय त्यांची ओळख करून देणार, तुम्हीच त्यांची ओळख करून देणार. सचिन, भाषण तुमचं छान झालं, पण एक गोष्ट मात्र मला खटकली. सारखं सारखं ह्या वयात म्हणत होता. अहो, तरुण आहेत आमच्या बागी वहिनी, अजून 10-15 वर्ष अतिशय चांगल्यापणे काम करण्याची त्यांची धमक आहे. त्यामुळे काहीतरी ह्या वयात वगैरे असलं काय बोलू नका. अजून बरीच वर्ष आमच्या बागी वहिनी काम करणार आहेत. एक सरपंच म्हणून त्यांनी ह्या गावात चांगलं काम केलंय आणि माझी खात्री आहे की उद्या जेव्हा त्या पंचायत समितीवर निवडून जाणार आहेत त्याच्यात कुठलं दुमत नाहीये. 100% ते निवडून गेलेले आहेत. पण ज्या प्रकारचं काम त्यांनी हसूर चंपू मध्ये केलंय त्या प्रकारचं काम या पंचक्रोशीत त्या केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यांना साथ द्यायला सचिन सारखे सहकारी आहेत, याचा मला आनंद होतोय. मुतनाळ मधून अजून एक नेतृत्व शिवगण पाटील साहेब, त्यांनी मला सांगितलं अण्णा म्हणू नका. मला काय कन्नड स्वल्प भरते, मला एवढं येत नाही. बऱ्यांगिल्ला म्हटलं तरी चालेल. त्यामुळे बहुतेक अण्णा म्हणजे मोठा भाऊ असावं. ते मला म्हणाले मी लहान आहे, मला फक्त शिवगण म्हणा. तर अतिशय त्यांचंही एक चांगली उमेदवारी आपण मुतनाळ मध्ये दिली आहे. मगाशीच सांगितलं की त्यांच्यात पैलवानकीचा वारसा आहे, त्यामुळे शिवगण अण्णा म्हणायचं नाही तर काय म्हणूया तुम्हाला. पण त्यांनी आता दंड थोपटून या मैदानात उतरलेत आणि विरोधकांना चितपट केल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास मला आहे. मुतनाळ गाव वनवे होणार आहे, हसूर चंपू हे गाव वनवे होणार आहे. जोशी साहेब, तुम्ही आज दुःख व्यक्त केलं. आज तुम्हाला वाईट वाटलं की अनेक वर्षाचे तुमचे सहकारी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले, कुपेकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले, आई साहेबांच्या बरोबर नेणारे एक सहकारी आज अचानक त्यांनी निर्णय घेतला आणि आपला पक्ष सोडून ते गेले. तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे, पण मला कुणावर टीका करायची नाही. काय त्यांचा निर्णय असेल, वैयक्तिक असेल, त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी नक्कीच एक सहकारी म्हणून मी त्यांना शुभेच्छा देईन. पण मला इथं निक्षून सांगायचं आहे, जोशी साहेब काळजी करू नका. पक्ष बदलणारे नेते असतात, पण कायम राहणारी जनता असते आणि ही जनता आपल्या सोबत राहणार आहे. आणि याचं प्रत्यय आपल्याला 7 तारखेला या हसूर चंपू गावातून मिळालं पाहिजे. ह्याची पावती हसूर चंपू गावातून मिळाली पाहिजे. 1 नंबरचं मतदान ह्या दोन्ही उमेदवारांना या गावातून झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आज लक्ष्मी देवालयासमोर तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे. ही निवडणूक बऱ्याच अर्थाने महत्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे की जर राष्ट्रवादी पक्षाचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर या जिल्हा परिषदेचा ज्याचा उल्लेख जोशी साहेबांनी केला, आपली ताकद दाखवायची वेळ आहे. एकेकाळी 5 झेडपी, 10 पंचायत समिती अशी आपली, इथं आमदारकी आपली, लोकसभा आपली, असं कुठलं पद नव्हतं जे आपलं नव्हतं. ही ताकद पुन्हा उभी करायची असेल तर तुमची सर्वांची साथ हवी. आज अनेक आमिष येतील. आता निवडणुका काही सोप्या राहिलेल्या नाहीत. आज आम्हाला उमेदवार शोधायला शिवाजीराव अडचण व्हायला लागली. कारण आता एक काय लोकांच्यात समज झालाय की निवडणुका लढवायच्या म्हणजे भरपूर पैसे पाहिजेत. किती पाहिजेत? 50 लाख पाहिजेत, 1 कोटी पाहिजेत. पूर्वी सामान्य कार्यकर्ता निवडून यायचा. आज हे चित्र बदलायला लागलंय, पण आपण हे बदलूच द्यायचं नाहीये आणि त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा कधी होणार? सचिन सारखा कार्यकर्ता मोठा कधी होणार? काय फक्त पैसेवाल्यांनीच निवडणुका लढवायच्या? हे चित्र जर बदलायचं असेल तर या निवडणुकीत तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. तुम्ही जे जोशी साहेब म्हणाला की मताची किंमत करू देऊ नका. एक साडी ही काय मताची किंमत होऊ शकते का? माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे. 2 भगिनी उभ्या आहेत. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका शिवगण साहेब, तुम्ही पण आहात, पण जरा मेजॉरिटी महिलांची झाली. आम्ही पण त्याच्यात आहे. 2 महिला इथं आहेत. या महिलांच्या पाठीशी तुम्ही ताकदीनं उभारणं गरजेचं आहे. कारण एका महिलेच्या पाठीशी जेव्हा महिला उभारतात त्यावेळी विजयापासून तिला कुणी रोखू शकत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणाल आमची जबाबदारी नाही, तुमची पण जबाबदारी आहे, पण महिलांची जास्ती जबाबदारी आहे. त्यामुळे ह्या 7 तारखेला निवडणूक आहे. घड्याळे चिन्ह घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत
आपल्याला एकच मशीन येणार आहे, त्याचा उल्लेख केला पण मी पुन्हा एकदा सांगेन की नाव बघू नका, आकडा बघू नका, फक्त घड्याळ आणि घड्याळ हे चिन्ह बघा. दोनदा बटन दाबायचं आहे. वरचं बटन दाबलं की तेजस्विनीताई निवडून येणार आहेत आणि खालचं बटन दाबलं की ह्या पंचायत समितीतून बागी वहिनी आणि त्या पंचायत समितीतून शिवगोंड पाटील साहेब निवडून येणार आहेत. त्यामुळे आता तुमच्याकडं सगळी जबाबदारी आहे. या 7 तारखेला न चुकता व्यवस्थित मतदान करा. ह्यावेळी कुठलीही चूक करू नका. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जिथं जिथं तुमचे पै पाहुणे नातेवाईक असतील, म्हणजे नुसता हाच मतदारसंघ नाही, अनेक मतदारसंघ आहेत आपले, 4-5 मतदारसंघ, तिथं फक्त घड्याळ हे चिन्ह सांगा, ज्याचा उल्लेख जोशी साहेबांनी केला की नुसतं राष्ट्रवादीचं आम्ही मिटवलं नाही तर आमच्या घरातले भांडण आम्ही मिटवलंय या निवडणुकीत. त्यामुळे तुमची काही आपापसातली गावातली भांडणं असतील तर ती पण मिटवून घ्या. या निमित्ताने सध्या मिटवण्याचे सगळं वारं आलेलं आहे. सगळे संघर्ष मिटवा, कारण जर आपण एक राहिलो तरच आपण विजयी होणार आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात, आमचं मनोगत ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.